साखरपेठेतील हिंगोलांबिका देवी देवस्थानच्या काठीच्या सरावास प्रारंभ। साखरपेठेतील भावसार समाजाचे कुलदेवी श्री हिंगोलांबिका मातेच्या काठी सरावास शनिवारी रात्री 8 वाजता काठी पूजन करून करण्यात आले। नवरात्रोत्सव काळात दसऱ्या दिवशी श्री देवीजींच्या पालखी व 2 काठ्यांचा मान हिंगोलांबिका देवीचा आहे। मिरवणुकीने पालखी आणि काठी सीमोल्लंघनासाठी पार्क चौकातील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालून मंदिरात येतात व श्री देवीजींच्या पंचकी निद्रेला सुरुवात होते, अशी माहिती यश गर्जे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। नमस्कार। आज हिंगोलांबिका देवी देवालयाकडून काठी नंदीगोलचा सराव सुरू करण्यात आला आहे। या सराव पुढील नवरात्र घटस्थापनेपर्यंत चालू राहील। काठीला दररोज एक 50 तरी पोरं असतात आणि आपली शिलंगणला काठी पार्कला जाऊन शिलंगण खेळून परत हिंगोलांबिका मंदिरामध्ये येऊन आरती वगैरे होऊन देवीला त्यावेळेस झोपवण्यात येतं, निद्रेस हे होतं। हिंगोलांबिका देवी देवालयाचे 2 नंदीध्वज, एक छबिना, एक पालखी असा मिरवणुकीचा प्रकार असतो आणि हे आपले 130वे वर्ष आहे। आपण उत्सव जो साजरा करतो तो 130वे वर्ष आहे। यावेळी काठीचे सेवेकरी किसान गर्जे, बाळासाहेब खमितकर, रुपेश बेळमकर, सतीश महेंद्रकर, यश गर्जे, कपिल बेळमकर, शुभम माळवदकर, गुंडू बेळमकर, ओंकार क्षीरसागर, श्री कटारे आदींची उपस्थिती होती। हिंगोलांबिका देवी मंदिर हे मंदिर कमीत कमी 130 वर्षाचा चालू आहे, 130 वर्ष चालू आहे। या दरवर्षी आपला नंदीध्वजा सराव चालू असतो आहे। त्या निमित्ताने आपलं सगळं कमीत कमी 70-80 पोरं आहेत, आपले युवक पोरं आहेत। हे सगळे पोरं येऊन आपले युवक पोरं येऊन सराव चालू करतात।